नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 7 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 7 ऑगस्टच्या सर्व चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आता आपण पाहूया होमवर्कसाठी दिलेला आपला कालचा प्रश्न. तर काल दिलेला प्रश्न असा होता की 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतात कोणता ऐतिहासिक निर्णय झाला होता ज्याच्या संदर्भात 2026 मध्ये पुन्हा चर्चेत आहे. पर्याय आहेत GST लागू, कलम 370 रद्द, नोटबंदी, CAA. तर याचं योग्य उत्तर आहे कलम 370. तर चला आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर भारताने 6 ऑगस्टला कोणती क्षेपणास्त्रे यशस्वी चाचणी केली? पर्याय आहेत अग्नी 3, अग्नी 4, ब्रह्मोस आणि पृथ्वी. तर याचं योग्य उत्तर आहे अग्नी 4. तर आता या अग्नी 4 बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर अग्नी 4 हे भारताचे 4000 किलोमीटर मारक क्षमता असलेले घन इंधनावर चालणारे आणि पृष्ठभागावर मारा करणारे माध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO द्वारे विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची निर्मिती भारताच्या सामरिक आणि अण्वस्त्र सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून केली जाते. याची मुख्य वैशिष्ट्ये काय? तर मारक क्षमता आहे 4000 किलोमीटर, वजन आणि लांबी आहे. क्षेपणास्त्राचे वजन आहे 17 टन, म्हणजे 1 टन म्हणजे एकूण 100 किलो. तर 17 टन याचा अंदाज आपण लावू शकता. तर लांबी होती 20 मीटर. इंधन प्रणाली हे 2 टप्प्यांचे प्रणोदन क्षेपणास्त्र आहे. अण्वस्त्र क्षमता तर हे क्षेपणास्त्र 1000 किलो वजनाचे अणुबॉम्ब किंवा पारंपरिक स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. तंत्रज्ञान तर यात आधुनिक नेव्हिगेशन, दिशादर्शक प्रणाली आणि री-एंट्री हीट शील्डचा वापर केला आहे. इतर माहिती सांगायची झाली तर याचं नियंत्रण आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड SFC च्या नियंत्रणाखाली काम करते. महत्त्व काय? तर हे क्षेपणास्त्र अग्नी 3 आणि अग्नी 5 मधील महत्त्वाचा दुवा मानले जाते आणि भारताची संरक्षण व सामरिक ताकद अधिक मजबूत करते. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न पाहण्याच्या आधी ही आहे अग्नी 4 ची इमेज आपण पाहू शकता. तर यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, केंद्राने आसाममध्ये किती कोटी रुपयांचा NH-15 कॉरिडॉर मंजूर केला? पर्याय आहेत 8970 कोटी, 8528 कोटी, 4000 कोटी आणि 5080 कोटी. तर याचं योग्य उत्तर आहे 8970 कोटी. तर या कॉरिडॉरबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. केंद्रातील सरकारने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग 15 म्हणजे NH-15 वर गुवाहाटी ते तेजपूर कॉरिडॉरच्या विकासासाठी 8970.20 कोटी रुपये मंजूर केले आहे. हा 4 लेनचा ॲक्सेस कंट्रोल महामार्ग आहे. प्रकल्पाची मुख्य माहिती तर लांबी आहे 135.87 किलोमीटर. मार्ग आहे बैहाता चारियाली गुवाहाटीजवळ ते तेजपूर. खर्च आहे 8970.20 कोटी. बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर BOT मॉडेल. विशेष सुविधा तर तेजपूर बायपासवर भारतीय वायुसेनेसाठी IAF 4.9 किमी लांबीचा आपत्कालीन लँडिंग सुविधा इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी आहे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 6 ऑगस्टला भारताचे राजदूत कोणत्या शहरात हिरोशिमा पंडितांना श्रद्धांजली अर्पण केली? उत्तर पर्याय आहेत टोकियो, हिरोशिमा, नागासाकी, ओसाका. तर याचं योग्य उत्तर आहे हिरोशिमा. आता याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. भारताचे जपानमधील राजदूत नगमा मलिक यांनी 6 ऑगस्ट 2026 रोजी हिरोशिमा येथील पीस मेमोरियल पार्क येथे हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यातील पंडितांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न याच संदर्भात पाहूयात. 6 ऑगस्ट 1945ला कोणती घटना घडली होती? पर्याय आहेत स्वातंत्र्य, हिरोशिमा बॉम्बस्फोट, भारत-चीन युद्ध, पाकिस्तान निर्मिती. तर याचं योग्य उत्तर आहे हिरोशिमा बॉम्बस्फोट. आता हिरोशिमा बॉम्बस्फोटबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8:15 वाजता जपानच्या हिरोशिमा शहरावर लिटल बॉय नावाचा पहिला अणुबॉम्ब टाकला. हा स्फोट शहराच्या सुमारे 2000 फूट वर हवेत करण्यात आला, ज्यामुळे एका क्षणात लाखो लोक मृत्युमुखी पडले व संपूर्ण शहर बेचिराख झाले. हिरोशिमा हल्ल्याची महत्त्वाची माहिती, तारीख व वेळ.
6 ऑगस्ट 1945 सकाळी 8:15 वाजता बॉम्बचे नाव होते लिटल बॉय. विमान होते एनोला गे. तर या हल्ल्यात आणि त्यानंतरच्या अखेरपर्यंत सुमारे 1,40,000 लोकांचा मृत्यू झाला. स्मारक आणि आजची स्थिती तर आज त्या ठिकाणी हिरोशिमा पीस पार्क मेमोरियल पार्क उभारण्यात आले आहे. स्फोटाच्या केंद्राजवळ असलेली इमारत ऑटोमिक बॉम्ब डोम म्हणून जतन केली असून ती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. भारत सिंगापूर 19वी FOC कुठे झाली? पर्याय आहेत सिंगापूर, नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळूर. तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. आता या FOC बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. भारत आणि सिंगापूर यांच्यातील 19वी परराष्ट्र कार्यालयीन सल्लामसलत 19th फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन FOC नवी दिल्ली येथे पार पडली. बैठकीची वैशिष्ट्ये आणि सह अध्यक्षता. तर ही बैठक भारताचे परराष्ट्र मंत्रालयातील सचिव पूर्व श्री रुद्रेंद्र टंडन आणि सिंगापूर परराष्ट्र मंत्रालयाचे कायमस्वरूपी सचिव श्री लुक गोह यांनी संयुक्तपणे सह अध्यक्ष केली. सहभागी तर सिंगापूर शिष्टमंडळाचे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर आणि परराष्ट्र सचिव यांच्याशी देखील द्विपक्षीय चर्चा केली. प्रमुख चर्चा आणि मुद्दे. सर्वसमावेशक धोरण भागीदारी. दोन्ही देशातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या रोडमॅपमधील 8 प्रमुख क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा प्रगतीचा आढावा घेतला. सहकार्याची क्षेत्रे तर आर्थिक सहयोग, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, शाश्वतता म्हणजे सस्टेबिलिटी, कनेक्टिव्हिटी, आरोग्यसेवा तसेच संस्कृती आणि संरक्षण या क्षेत्रावर सविस्तर चर्चा केली. प्रादेशिक व जागतिक घडामोडी. तर भारत आणि सिंगापूरमधील परस्पर वेढीच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवर आणि ASEAN सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्रित काम करण्याबाबत विचारविनिमय केला. आय होप की हे तुम्हाला समजले असेल. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. सेबीच्या वार्षिक अहवालानुसार FY26 मध्ये IPO बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर याचं योग्य उत्तर आहे फर्स्ट. पण जर फंडिंगचा विचार केला तर फंडिंगच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. सेबी वार्षिक अहवाल सेबी ॲन्युअल रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये IPOच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर उभा राहिलेला निधी म्हणजे फंडरायझिंगच्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठळक मुद्दे. तर पहिला क्रमांक कशात आहे? तर IPOच्या एकूण संख्येच्या बाबतीत भारताचे जगात सर्वोच्च स्थान राखले आहे. 3रा क्रमांक कशात? तर गोळा केलेल्या किंवा उभारलेल्या निधीच्या म्हणजे फंड रायझिंग बाबतीत भारताचा जगात 3रा क्रमांक आहे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. तर हा आहे आजचा होमवर्कसाठीचा प्रश्न असा आहे की FICU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश कोणी जिंकला? पर्याय आहेत विराट, सूरज कुमार सिंग, चंद, रोहन आणि करण. तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहेत आणि न्यूज कशा वाटल्या हे पण कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर हे होते आजचे काही प्रश्न. तर व्हिडिओ आत्ता एंड करूया. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.